ठिकाणी आयोजित केलेल्या कॉर्नर सभेचे अध्यक्ष आमचे बंधू मित्र मान्य श्री बाबासाहेबजी साटोडे, त्याचप्रमाणे सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व माता भगिनी नागरिक बंधू, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला मतदानाला सामोरे जायचं आहे। मतदानाला सामोरे जात असताना विचारपूर्वक आपल्याला मतदान करायचं आहे। निवडणूक 9 वर्षांनी होत असल्यामुळे या निवडणुकीला विशेष असं महत्व असल्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक मतदान करायचं आहे। मित्रांनो, 2019च्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आशीर्वाद दादाला जो आशीर्वाद दिला, त्या आशीर्वादाचं रूपांतर आपल्याला त्यांना विजयश्री मिळवून देण्यात झालं। त्यानंतर आशीर्वाद दादांच्या माध्यमातून कोपरगाव शहरामध्ये जे काही मुख्य रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील, पेवर ब्लॉक असतील, असे विविध प्रकारचे कामं झालेले आहेत। त्याचप्रमाणे कोपरगाव शहरामध्ये ज्या शासकीय इमारती आहेत त्या अतिशय डौलाने उभ्या असून कोपरगाव शहराच्या वैभवात त्या भर घालत आहेत। माता भगिनींच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कोपरगाव शहराच्या पाणी साठवण क्षमता वाढवली या दृष्टीने 5 नंबर साठवण तलाव झाला। कोपरगाव शहरामध्ये जिल्हा रुग्णालय करून 100 बेडचं तिथं व्यवस्था करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या उलट विरोधकांनी काय केलं, कोपरगाव शहरातले जे मुख्य रस्त्याचे जे 28 कामं होते त्या कामांना खोडा घालण्याचं काम केलं। 5 नंबर तलावाला कोर्टादृष्टी आणण्याचा प्रयत्न करून ते काम थांबवण्याचा प्रयत्न केला। म्हणून आज त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखं काही नाही, म्हणून त्यांनी अपप्रचार करणे। एखाद्या ठिकाणी आता आपण पावसाची परिस्थिती पाहिली, यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशातच पावसाचं प्रमाण खूप जास्त होतं आणि त्याचा परिणाम म्हणून एखाद्या ठिकाणी जर खड्डे पडलेले असेल तर त्या खड्ड्याला त्यांनी चर्चा करायची आणि अपप्रचार चालू करायचा। मला मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की 2014 ते 2019 गल्ली ते दिल्ली यांच्याकडे सत्ता असताना आज जे कामं झालेले आहे, हे कामं झालेले असताना विचार करायची एक गोष्ट आहे की आमदार साहेबांचे 6 वर्षाचे आता पूर्ण झालेले आहेत। या 6 वर्षाच्या काळामध्ये 2 वर्ष जर आपण कोरोनाचे सोडले तर 4 वर्षामध्ये रस्त्यांचे कामं, पाण्याचे कामं, शासकीय इमारतींची कामं हे 4 वर्षामध्ये झालेले। मग त्यांच्याकडे गल्ली ते दिल्ली सत्ता असताना 5 वर्षात त्यांच्याकडून पाण्याचा तलाव झाला नाही, त्यांच्याकडून मुख्य रस्ते झाले नाही। या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला मतदान करायला सामोरे जायचं आहे। म्हणून मित्रांनो, माझी सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला जी काही निवडणूक पार पाडणार आहे, मतदान करणार आहात आपण, ते करत असताना नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे काकासाहेब कोयडे, अभ्यासू, संयमी, दीर्घ अनुभवी असे नेतृत्व आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी लाभलेले आहे। त्यांना आपल्याला घड्याळाचे चिन्ह समोरील बटन दाबून मतदान करायचं आहे। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक पदाचे उमेदवार आंग्रे विजय मीनानाथ यांना आपल्याला घड्याळा समोरील बटन दाबून मतदान करायचं आहे। त्याचप्रमाणे महमूद मामू यांना आपल्याला मतदान करायचं आहे। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार खांडेकर शिवाजी यांना आपल्याला मतदान करायचं आहे। शेख हिना कौसर यांना आपल्याला मतदान करायचं आहे। मित्रांनो, जाता जाता एकच सांगतो, कोपरगाव शहराची आशीर्वाद दादाच्या माध्यमातून जी काही विकासाची घोडदौड चालू आहे, विकासाची घोडदौड आजच्याच पद्धतीने चालू ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करताना
ही विकासाची घोडदौडाची चालू ठेवण्यासाठी आपण खारीचा वाटा न उतरता आपल्याला या मतदानामध्ये सिंहाचा वाटा उचलून ही विकासाची घोडदौड अशीच चालू ठेवावी ही सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. कोपरगाव नगर परिषद कोपरगाव सार्वजनिक निवडणुकीकरता त्यांनी खोट्याला नाव ठेवून परत आपल्याला जोश वाढून दिले. या निवडणुकीमध्ये आपल्याला माहित आहे मागच्या वेळेस कॉर्नर सभा त्या बाजूला झाली होती, एवढीच गर्दी होती. आणि आता सभा या बाजूला आहे तर त्याच्यापेक्षा डबल गर्दी आहे. मला विरोधकाला एवढंच सांगायचं आहे, आमचे कामं झाले नाही, आमचं पाणी येत नाही, आमची स्वच्छता नाही, मग ही गर्दी काय येडे म्हणून जमती का? मग आम्ही येडे आहे का तुम्ही येतं? तुम्ही जरा स्वतः आत्मपरीक्षण करावं असं मला थोडंसं वाटतं. आता दादाच्या एका गाण्यामध्ये होत आहे, कामं करत आलो कामं करत जाऊ, आणि मग असंही म्हणावं लागेल त्यांना, चाटा मारत आलो चाटा मारत जाऊ. या अशा लोकांना कुठं कसं काय सांगायचं? दादाने विकास केला डायरेक्ट एखादं खातं धरून म्हणून सांगितलं. त्या पाठकचं बरं का गंगुला साहेब, पाठकचा नांगराचा जेसीबी तिथं पडला, ते नांगराचं फाय तिथं पडलं, ते थोडंसं उकरलं गेलं. आता गाड्या येतात जातात थोडंसं मोठं खड्डे झालं, पाण्याचा फ्लो तिथं असल्यामुळे थोडं पाणी साचलं. मला सांगा तेवढ्या खड्ड्यासारखं खड्डे कोपरगावच्यांना म्हणून दाखवा, आम्ही तुम्हाला पैन देतो कशाची पण. हे खड्डं पाहिलं त्याच्यात लगेच तिथं काहीतरी नाव टाकली, काहीतरी तिथं एक स्टंटबाजी करायला सुरुवात केली. आमच्या दादाने स्टंटबाजी करायला सुरुवात केली ना तर तुम्हाला कोपरगाव उभं राहायला सुद्धा जागा राहणार नाही. पण आम्ही संयम आहे. आम्हाला माननीय शंकराजी काय सगळ्यांची शिकवण आहे, माननीय आमदार आशिषदादा दादा काय शिकवणीवर आम्ही गल्ली मुळामध्ये समाजासमोर काय बोलायचं काय नाही असं थोडंसं भान ठेवतो. कोपरगाव शहरामध्ये प्रत्येकाला माहित असेल करोनाचं संकट आलेलं होतं. करोनाच्या काळानंतर सुद्धा दादांनी एवढं मोठं कोविड सेंटर उभं केलं, तर त्यांनी का कोविड सेंटर उभं केलं नाही एखादं? दादाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमच्या संपूर्ण कार्यकर्त्याची टीम तिथं अवरात्र घटत होती. त्यावेळेस त्यांना का सुचलं नाही? आणि आता जनतेसमोर जाऊन अशा भाषण देतात का सगळं काय कोपरगावात हालत असं कार्यक्षेत्र होतं, यांच्या माध्यमातून असतं, दुसरं कोपरगावात कोणी नाही. कदाचित असं जर रात्री स्वप्न पडलं तर दुसरीचा स्वप्नाच्या केलं टायमाला जाहीर छापायला नसते. असं मला सगळं बांधव एवढंच सांगायचं आहे की कोपरगावची जनता शून्य आहे आणि कोपरगावच्या जनतेला चांगल्याला धडा शिकवता येतो. तर आता या खोटं बोलण्याला तुमच्या हातात आहे 20 तारखेला कसा धडा शिकवायचा. आमचे जेवढे उमेदवार आहे हे सर्वसाधारण घरातले आहे. आमचे उमेदवार हे सर्वसाधारण घरातले आहेत, माणसामधले आहे, रोडवर काम करणारे आहे. म्हणून आपण सगळे येत्या 20 तारखेला घड्याळाच्या बटणावर चारही उमेदवार आणि 5वी उमेदवार काकासाहेब कोर्टे यांचं बटन दाबून यांना भरघोस मताने विजय करायचं एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाडक्या बहिणी म्हणजे आमचे लाडके भाऊ आदरणीय आशुतोष दादा काळे साहेब, जे आशुतोष दादांनी आपलं 40-50 वर्षाची पाण्याची समस्या मिटवली. ते आपले लाडके भाऊ आशुतोष दादा, तर त्यांनी आपल्याला 4 दिवसात पाणी केलं. ते रोज बी द्यायचं म्हणते, पण आता त्याला टाइम लागेल, पण ते देणार, त्यांनी शब्द दिलेले. पण हे लक्षात ठेवा, लाडक्या बहिणी आपण सर्वांना 1,500 रुपये येतात आपल्याला लाडक्या बहिणीचे फॉर्म भरण्यासाठी अजितदादा पवार साहेब आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत व आपले कोपरगाव शहराचे लाडके आमदार आदरणीय आपले भाऊ आशुतोष दादा काळे यांनी सर्व शहरामध्ये जागी बूथ लावून जागी महिलांचे फॉर्म भरून घेतले लाडक्या बहिणीसाठी. आज आमच्या सर्व लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळतात आणि याच्या पुढे मिळत राहील. त्याच्यासाठी आपल्याला आशुतोष दादांनी जे निवडणूक साठी उभे केलेले उमेदवार आहेत, आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत, त्यांची निशाणी सगळ्यांची घड्याळ आहे. तर आपल्याला स्वच्छ पाणी देणारी घड्याळ म्हणजे आपल्या आशुतोष दादांची घड्याळ आहे. ही घड्याळ आपल्याला 3 बटन दाबायचे घड्याळचे. लाडक्या बहिणीला 3,000 रुपये देणार आपली घड्याळ आहे. आपल्याला स्वच्छ पाणी देणारे घड्याळ आहे.
आपण ज्या रस्त्यावर बसलो त्या रस्त्यासाठी निधी देणारे पण घड्याळच आहे. आमच्या शेजारचा रस्ता राहिला तिथे पण दादांनी 32 लाख रुपये निधी मंजूर केला, ते पण आपले आशुतोष दादा आहेत. आपली याची शाळा ती सुदेश टाकीपर्यंत तुम्ही किती सुंदर रोड झाला. आपला गुरुद्वारा रोड किती चांगला रोड आहे. संभाजी महाराज ते बस स्टँड किती चांगले रोड आहे. सगळे रोड चांगले आहेत. फक्त एखाद्या वेळेस पाची बोट सारखे नसतात, थोडंफार खराब झाला तर एखाद्या ठिकाणी पाणी साचलं म्हणून काही बी बोलायचं. आम्ही 2 तारखेला मतदानाची निवडणूक होती. 2 तारखेला 20-25 दिवसापासून आम्ही प्रचार करून एवढं थकलो आम्ही. आणि नेमकी मांडवात आलं बंद म्हणून टाकण्याची गत केली आमची. ती कोणती केली विरोधकांनी. तर त्यांना काका कोयटे काका साहेबांचं काम शहरासाठी एवढं चांगलं आहे तर ते काही नसताना त्यांनी अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून बस स्टँडपर्यंत बॅरिकेड लावले, झाडं लावले. शहरात दिवाळीच्या वेळेस ते मंडप लावतात. एवढं सुंदर शहर केलं काकांनी. काका काही नसताना जर काका एवढं करू शकताय तर काका साहेब कोयटे हे जर नगराध्यक्ष झाले तर कोपरगावचं सुफलाम कोपरगाव नक्की होणार. कोपरगावात बाजारपेठ येईल आणि यांचं राजकारण संपून जाईल. म्हणून यांनी परत निवडणूक लावला. आम्हाला परत 20 दिवस निवडणूक ढकलवली. आता 20 दिवस निवडणूक ढकलवली. आता आम्ही आणली कशी तरी. आता आज 13 तारीख आहे. परत 7 दिवसात काय करता काय माहिती. हे लक्षात ठेवा. आपल्या याची शाळा आहे. याची शाळेजवळ सगळं माता बहिणी आणि सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. याची शाळेच्या समोर कमीत कमी गुडघा एवढं पाणी साचायचं. आता 5 वर्षापासून पाणी साचत नाही तिथं. हे बोलत नाही विरोधक काही का तिला पाणी साचत नाही. ते पाणी का नाही साचत का आपल्या आशुतोष दादांनी तो रोड चांगला बनवला. आणि आपले महमूदभाई सय्यद, अक्षयजी आंग्रे प्रत्येक वार्डात महमूदभाई सय्यद सगळ्यांच्या दारासमोर उभे. सर्वांच्या दारासमोर सर्वजणांना हाजी साहेब आणि सर्वांचे लोकप्रिय म्हणजे लहान पोरं सुद्धा त्यांना ओळखतात. त्यांची स्वच्छ पारदर्शक माणूस आहे ते. त्यांच्याबरोबर आमच्या गंगुलाताई होत्या. दोघांनी मिळून चांगला विकास केला. आता आमचे अक्षय आंग्रे यांच्या मातोश्री आहे विजयताई, आदरणीय विजयताई हे त्यांच्या जोडीला आहे हाजी साहेब यांच्या. आता तुम्ही बघा इथं शेजारी शौचालय होतं. इतकी घाण होती. प्रत्येक भागात वास यायचा. दुर्बीण एकदम घाण वासायचा. हाजी साहेब त्या कचऱ्यामध्ये तिला एवढा महिना होता त्याच्यात उपोषणाला बसले आणि त्या कंपाऊंड वगैरे तिला स्वच्छता करून घेतली. विनंती आहे कोणाच्या भूल तापडा अजिबात पाय पडायचं नाही. 3 बटणे घड्याचे वरती घड्या एकच मशीन मध्ये 2 घड्या आणि एक मशीन मध्ये 1 घड्याळ असे तर तिन्ही 1 2 3 तिन्ही बाजूचे घड्या न चुकता घड्याचे बटन दाबायचे आहे. आणि आपल्याला लाडकी बहीण ही काय सुट्टी चालू राहील. या लाडकी बहिणीसाठी आपल्याला आदरणीय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे काका साहेब कोयटे. हे कोपरगावचं भविष्य आहे. हे कोपरगावसाठी एकदम स्वच्छ आणि पारदर्शक चेहरा आहे. तुम्ही काका साहेब कोयटेंचं कधी बी बघा. जेवणाचे डबे गोरगरिबा म्हातारा ज्यांना कोणी नाहीये ज्याची परिस्थिती नाहीये त्यांना काका साहेब जेवणाचे डबे देतात. न कधी राजकारणामुळे दिले न कधी किती वर्षापासून चालू आहे त्यांचे. पण आमच्या आदरणीय आशुतोष दादांनी चांगला चेहरा आणि स्वच्छ पारदर्शक चेहऱ्याला उमेदवारी दिली. आदरणीय काका साहेब कोयटे आणि जिने तिने घड्याळ असेल घड्याळ बघून बटन दाबा एवढी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. एवढं बोलतो माझे भाषण संपवतो. वर्ग सभेच्या निमित्ताने सगळे माझ्या महत्वाच्या झाल्या. आणि आजच्या या प्रभाग क्रमांक 12 आणि 13 आपल्या 12 मधील उमेदवार असेल अक्षय असेल महमूदभाई असेल यांनी महमूदभाई तर असा माणूस आहे का आम्हाला 25-30 वर्ष सगळं राजकारण आम्हाला पाहिजे मिळालंय. राजकारण त्यांनी आम्हाला आणलं पण त्या माणसाने कुठलाही जातीभेद केला नाही, कुठल्या गोष्टी नाही केल्या. प्रत्येक कामासाठी त्यांनी भरपूर काही कामं केले. कोणासाठी प्रत्येक गोष्टी निम्यासाठी उठला काही दवाखान्यात असेल कुठला कोणता विषय असेल नगरपालिकेचे माझे संघ होते. पाण्यासाठी त्यांनी इतक्या लढाऊ मारला. प्रत्येक गल्लीत त्यांनी बसवले. प्रत्येक गल्लीला गल्ली सगळ्या गोष्टी केल्या आणि भरपूर कामं असे बहिणी केले. आम्ही भरपूर कामं केले. परत एकदा आम्ही डबल अजित भाई असेल मी असेल महमूद अक्षय असेल. मी 13 मधून उभा आहे. महमूद 12 मध्ये उभे. अजित भाई 13 मध्ये अक्षय आंग्रे 12 मध्ये आहे. म्हणून मला जनतेला एकच सांगणं आहे दादांनी इतके मोठे कामं केले. आशुतोष दादा हा एकटा माणूस आहे. त्यांच्याकडे काय 10-5 भाऊ नाही का 10-20 जणांचं कुटुंब नाही. ते दोघं नवरा बायको आहे आणि तुम्ही जनता आहे. अशा माणसाला हे लोक इतका त्रास देत्या काय गोष्टी सांगायला पाहिजे तुम्हाला. दादांनी आपला सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे का दादाने आपला पाण्याचा विषय संपवला. कोपरगावला तुम्हालाही माहिती आहे मला माहिती आहे 10 दिवस 15 दिवस 17 दिवस पाणी झालं. आपल्याला एकच टाकी होती लक्ष्मी नगरची. दादाने आपल्या गोडवा नगर पाशी
2 टाक्या उभ्या केल्या. 2 टाक्या उभ्या केल्यानंतर आपलं दत्तनगर असेल, गांधीनगर असेल, महादेवनगर असेल, 105 असेल, हनुमाननगर असेल, या सगळ्या भागात बिगर मोठीचं पाणी येतं. सांगा बरं, एवढ्या कामं करून एवढे मुद्दे काय? यांच्याकडे मुद्दे काहीच नाहीये. फक्त यांना काहीतरी सांगायचं, हे गोष्टी करायच्या, त्या गोष्टी होणार नाही. म्हणून तुम्हाला सगळ्याची एक विनंती आहे, येत्या 20 तारखेला घड्याळ ह्या चिन्हावरच बटन दाबून आपल्या भागातून हे 4 असेल, तिकडे 2 सगळ्या ह्या गांधीनगर जो मोठा भाग आहे 105 पासून सगळे घड्याळ आले पाहिजे. हे परत कमळ कुठं दिसलंच नाही पाहिजे, असं करा माझं ते मत आहे. म्हणून तुम्हाला एक सांगतो, हे यांच्या भूत आपल्याला पडूच नका. हे येथील काही सांगतील, यांच्याकडे नाही आमदार, यांच्याकडे वरचा काय विषय. आता आपला दादा आमदार आहे, आपले दादानी प्रत्येक गोष्टीसाठी दादा विषय आहे ना. आणि आपल्या सगळ्यात मोठा विषय झोपडपट्टीसाठी माझा एक विषय दादा एक सांगलंय. तर दादाला आम्ही तो प्रस्ताव पाठवणार आहे आम्ही निवडून आल्यानंतर. आणि काकांचं काम तर सांगणं गरज नाही. काका एकदम सर्वसाधारण माणूस आहे. त्यांनी डबे पोच केले असेल, सगळ्या गोष्टी केल्या. आणि आपल्या सगळ्यांना झोपडपट्टी येण्यासाठी काका दगडापेक्षा झाल्यावर आपल्याला एकच मागणी करायची, तर आपल्या प्रत्येक गरीबाला हे हक्काचं घर भेटलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. म्हणून तुम्हाला एक सांगतो, जसं खेड्यागावात घरकुल योजना मंजूर आहे, तसं आपला हा सगळा भाग झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टी एरियाला कमीत कमी शासनाकडून लाख 2 लाख रुपये ग्रामीण भागासाठी मिळते. म्हणून आपले जे आहे आता आपल्याकडे म्हणतो उतारा नाही. म्हणून आपलं एकच म्हणणं आहे की आपण आपली सत्ता जर नगरपालिकेत आली आणि काका जर निवडून आले, आपण हा प्रस्ताव डायरेक्ट तिकडे याच्यात मुंबईला पाठवू. आणि आपल्यासाठी प्रत्येक गरीबाला घरकुल हे भेटलं पाहिजे. म्हणून मी सगळ्यांनाच विनंती करतो, आमदार साहेबांचे हात बळकट करायचे आपल्याला. आमदार साहेबांचे हात बळकट जर झाले तर आपलं काम करते. अध्यक्ष जर आपला निवडून आला तर आपलं काम करते. म्हणून तुम्हाला सगळ्यांची विनंती आहे, एक 8 दिवस राहिले, काही भूलतापा येतील, काही म्हणतील, त्याकडे पडू नका. आणि आपलं जिथं घड्याळ दिसल 3 ठिकाणी घड्याळ लावायचे. कुठले तिकडे असू तिकडे सगळीकडे घड्याळच पाहिजे, बाकी काही पाहिजेच नाही. एवढं बोलतो माझ्या संपवतो. जय हिंद, जय भारत. वार्डातले मूलभूत प्रश्न काय असतात? गटार, रस्ता, पिण्याचा पाणी आणि लाईट, या 4 गोष्टी नगरपालिकेकडून नागरिकांना अपेक्षित असतात. आपण बघतो इथं लहानचे मोठे आम्ही झालो. पूर्वी या भागात कोपरगाव शहरामध्ये 2दा पाणी यायचं, प्यायचं पाणी. पूर्वी ज्यावेळेस 2 वेळेस पाणी यायचं, सकाळ आणि संध्याकाळ. आम्ही लहान होतो. त्यानंतर काळ बदलत गेला, कोपरगाव शहराची लोकसंख्या वाढत गेली आणि पाण्याचा प्रश्न बिकट होत गेला. त्यानंतर काही काळ असं गेलं, आपल्याला 20 दिवसाआड पाणी, 28 दिवसाआड पाणी, या पाण्याची एक कंडिशन कोपरगाव मध्ये आपण बघितली. माणसं सकाळी उठतात, कामाधंद्यावर निघून जातात पाण्यासाठी. जे आमच्या महिला असतील, आमच्या माता भगिनी असतील, ते पाण्यासाठी हळहळत फिरतात. 2 अंडे कुठून तरी आणावा, मुलाबाळांसाठी, कपडे धुण्यासाठी, स्वयंपाकासाठी. आज आपल्याला जे कोपरगाव शहरात स्वच्छ व सुंदर पाणी मिळत आहे, त्या पाण्यासंदर्भात अनेकदा राजकीय व्यासपीठावर मी स्वतः गेलो. आम्ही सर्व बसलेले लोक आहेत. ज्या व्यासपीठावर राजकीय भाषण झाले असतील, त्या व्यासपीठावर कोपरगाव तालुक्याची सभा भाषण जर गाजले असेल, पिण्याचं पाणी आणि एक अतिक्रमण, फक्त तुम्हाला आम्हाला झुरत ठेवायचं, नादी लावायचं. पाण्याचा प्रश्न कुणी सोडवलेला नाही, अतिक्रमणाचा प्रश्न कुणी सोडवलेला नाही. मात्र आज एक सांगतो मी तुम्हाला, ज्या वेळेस आशुतोष दादा काळे आपल्या परिसरात, आपल्या झोपडपट्टीमध्ये फिरले आणि ज्या ठिकाणी त्या बोळ्यावाड्यामध्ये फिरत असताना त्यांना पाण्याच्या टाक्या दिसल्या. प्रत्येक रस्त्यांमध्ये टाक्या, आपल्या गल्ल्या बोळ्यांमध्ये टाक्या, रस्त्याला अडचणी, रहदारीला अडचणी. मात्र काय करणार, मजबुरी. पाणी साठवून ठेवावं लागतं. पाणी साठवून ठेवायचं कारण असं की 15-15, 20-20 दिवस पाणी येत नव्हतं. आज आमदार आशुतोष दादा काळे ज्यावेळेस इलेक्शनला उभे राहिले 2019 मध्ये, त्यांनी पहिल्या या झोपडपट्टीमध्ये फिरताना, कोपरगाव शहरातील सर्व झोपडपट्टी फिरताना त्यांनी एक
डोक्यात विचार असा आणलं का आपले कोपरगाव तालुक्यातल्या नागरिकांना पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यांनी पहिल्या व्यासपीठावर आंबेडकर मैदान इथे नागरिकांना एक आश्वासन दिलं का कोपरगाव शहराचा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मी सर्वात प्रथम सोडवेल आणि त्या दादांनी सोडून दाखवलं. पहिल्या तुम्हाला पाणी यायचं 15-20 दिवस 25 दिवस काय असतील ते, पण आज कोपरगाव 3 दिवस आड पाणी येतं, ते पण स्वच्छ पाणी येतं. पूर्वी आम्ही बघायचो गल्ल्यांमध्ये पाणी येत असताना गरमीसारखं पाणी यायचं, मोटर लावून सुद्धा पाणी यायचं नाही, पाण्याला प्रेशर देखील नव्हता, गढूळ पाणी राहायचं. मात्र दादांनी तळ्याचं काम केल्यानंतर या कोपरगाव शहरात संपूर्ण एरियामध्ये पाईपलाईनचं काम झालं आणि मी स्वतः उभं राहून प्रत्येक गल्ल्यामध्ये माझ्या वार्डात दुसरे मागचे नगरसेवक आपले अजिजभाई असतील, शिवाजीराव असतील, यांनी प्रत्येक गल्लीमध्ये नवीन पाईपलाईन टाकून घेतली. या पाईपलाईन मध्ये आज तुम्हाला सांगतो का मोटर लावायची देखील गरज नाही, दुसऱ्या मजल्यावर पाणी चढतं. इतका पाण्याला प्रेशर वाढलं, पाणी स्वच्छ येतं आणि पाणी 3 दिवस आड येतं. आपल्याला रोज पाणी येईल किंवा दिवसा आड पाणी येईल, त्याचं काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहे. आपल्या कोपरगाव पूर्वीचे 4 तळे आहे, पाण्याचे जुने 4 तळे आहे. आता आशुतोष दादांनी 5वा नंबर त्याचे तळा केलं, त्यातून बरेच नागरिकांनी पाहून आले, संपूर्ण महिलांनी बघून आले. इतका मोठा तळा झालेला आहे का म्हणजे जवळपास आपल्या नगर जिल्ह्यात एवढा मोठा तळा नाही. काय बोलणार थांबी होते त्याला, जाऊ दे गपचिप जाऊ दे त्याला. आज ते 4 तळे जे आहे त्या 4 तळ्याचं काम देखील आमदार साहेबांनी हाती घेतलेलं आहे. ते 4 तळे जर झाले होणार, आपले नगराध्यक्ष होणार नाही. नगराध्यक्ष काका कोयटे आजच्या सभेच्या निमित्ताने मी सांगतो, काका कोयटे जास्त मत निवडून येणार आहे. कारण काका कोयटे सारखं व्यक्ती कोणीच नाही कोपरगाव, कारण काकांचे काम अनेक आहे. आज या ठिकाणी सभा घ्यायचं कारण आहे, मागे इथं भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्त्यांनी मीटिंग सभा घेतली. ऐकून घ्या एक मिनिट महिलांनो आणि मित्रांनो, मागे ऐकून घ्या. मागच्या वेळेस सभेत त्यांनी मला सांगितलं की कोपरगाव नगरपालिकेत महमूदभाई सय्यद यांना पहिलं नगरसेवक आम्ही बनवलं. मात्र मी त्यांना सांगतो, तुम्ही मला दारूवाल्याला काय व्हिडिओ टाकायला लावली आणि मला नगरसेवक बनवलं, मी मान्य करतो. मात्र तुमच्या मम्मीला आम्ही आमदार केलं ते विसरले का? आम्ही सर्वांनी मिळून या 600-800 मतांचा जे फरक आहे काका, हे आम्ही त्यांना आमदार केलं होतं, तुम्ही मला स्वीकृत नगरसेवक बनवलं होतं. परत एक सांगतो, या भागामध्ये आम्हाला एकच गोष्टीचा त्रास असतोय. आता हे समोर पाहिजे तुम्ही, या पद्धतीने कोपरगाव शहरातच नव्हे, हे गांधीनगर मध्ये सगळ्यात जास्त जनावर, कुत्रे असतील, गाढवं असतील, हे असे सांड असतील, खूप धोकादायक आहे. 5-6 ऍक्सिडेंट झालेले आहे, 2-4 लोकांचे हातपाय तोडले, काहींचे परगड्या तुटल्या. यांचा देखील आपल्याला बंदोबस्त करावा लागेल. ही निवडणूक म्हणजे आपल्याला या कोपरगाव शहरातील नागरिकांना एक सत्य आणि असत्याची लढाई आहे, या दृष्टिकोनातून मी वैयक्तिक बघतो. 14 ते 19 या कोपरगाव शहराची परिस्थिती आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघितली होती. 14 ते 19 या कोपरगाव शहरामध्ये, या कोपरगाव शहराचं नाव धुळगाव म्हणून पडलं होतं. चालायला रस्ते नव्हते, खड्डे पडले होते, प्यायला पाणी 23 दिवस अडायचं, हे सत्य आहे. 23 दिवसाड पाणी यायचं आणि कोपरगावचं नाव या पूर्ण महाराष्ट्रामध्ये धुळगाव म्हणून झालं होतं. अशा वेळेला आशुतोष दादांनी आपल्याला साथ दिली 2019ला.
की मी तुम्हाला जो तुमची पाण्याची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल सोडवल, आणि आपण सगळ्यांनी आशुतोष दादांवर विश्वास ठेवला का हा माणूस, हा पोरगा काहीतरी खरं बोलतोय आणि आपण याला मतदान केलं पाहिजे. आणि आपण 19ला कोणत्याही कोपरगाव शहरातील मोठे कार्यकर्ते नसताना तुमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर आशुतोष दादांनी 2019ला एक ऐतिहासिक विजय मिळवला. आणि त्यानंतर या कोपरगाव शहरामध्ये जे त्यांनी वचन दिलं होतं, पाण्याचे तळेकरण, रस्तेकरण, हे सगळं आशुतोष दादांनी पूर्ण केलं. आज पाण्याचं तळ झालेलं आपल्याला दिसतंय बा की आशुतोष दादांनी 5 नंबरचं तळ केलं आणि आपल्याला 4 दिवसाड पाणी भेटतंय. आपण हे बोलतो आणि एक साधी गोष्ट अशी आपल्याला वाटते, पण हे तळ करण्यासाठी आशुतोष दादांना दिवस रात्र किती कष्ट करावं लागले आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला. तळे करत असताना आशुतोष दादांच्या डोक्यात एक स्वप्न होतं की माझ्या कोपरगाव शहरातील सर्व महिलांना जो डोक्यावरचा हंडा होता तो मला खांद्यावर घ्यायचा आहे. कोणाचा अंत्यविधी असला, त्या दिवशी पाणी येणार असलं तर जाता येत नव्हतं बाहेर. कोणाचं लग्न असलं तरी तारीख त्यानुसार काढावं लागत होती. अशा प्रकारचे आपलं कोपरगाव शहर वेगळ्या विवंचनेमध्ये असताना आशुतोष दादांनी 5 नंबरचं तळ म्हणून केलं. पण 5 नंबरचं तळ झालं नाही, विरोधकांना सहन झालं नाही. विरोधकांनी कोर्टात गेले, 5 नंबरचं तळ होऊन 4-5 माणसं उभे केले ग्रामीण भागातले, आणि हायकोर्टमध्ये रिट दाखल झाली. काका आशुतोष दादांनी आम्हाला 3-4 जणांच्या नावावर त्या ठिकाणी त्यावेळेस दाखल केली. आणि हायकोर्टमध्ये ज्या वेळेला तळे होऊ नये म्हणून सर्वसामान्य शेतकरी ज्यावेळेस उभे राहतात, मी प्रत्येक सभेत विचारतो हा प्रश्न त्यांना की सर्वसामान्य जो शेतकरी असेल, कोपरगाव कोर्टात जर एखादा वकील द्यायचा तो देऊ शकत नाही. हायकोर्टमध्ये एक वकिलाला 5-5, 10-10 लाख रुपये द्यावं लागते एका वकिलाला. त्या ठिकाणी 3-3, 4-4 वकील दिले. कोपरगाव शहरात तळ नाही झालं पाहिजे. ज्या कोपरगाव शहरातील नागरिकांनी 40-40 वर्ष आमदारकी यांना दिली, कायम नगरपालिकेवर सत्ता यांना दिली, का यांनी असं केलं हा प्रश्न आहे माझा त्यांना. आशुतोष दादा जर तुम्हाला 5 वर्षामध्ये कोपरगाव शहरातील 5 नंबरचं तळ करू शकत होते, तुम्ही का करू शकले नाही याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही या कोपरगाव शहरातील नागरिकांना द्या. का देऊ शकत नाही तुम्ही उत्तर? तुम्ही पण हे करू शकत होते, 5 नंबरचं तळ करू शकत होते, तुम्ही कोपरगाव शहरातील रस्ते करू शकत होते, तुम्ही 20-20 समाजांना बोलून, आशुतोष दादांनी 20-20 समाजातील सर्वसामान्य समाजांना बोलून त्यांना समाज मंदिर करण्यासाठी पैसे दिले. त्या वास्तू आज 20-25 समाजाच्या दिमाखामध्ये उभे आहे. मी खरं बोलतोय, कधी पण जाऊन बघायचं, खोटं बोलायचं काही कारणच नाही. वास्तू उभे आहे, कोपरगाव शहरातले रस्ते आहे, 5 नंबरचं तळ आहे, पोलीस स्टेशनच्या मागे पोलीस वसाहत आहे, पोलीस स्टेशन उभं आहे, उपजिल्हा रुग्णालयाचं 50 बेडचं आयसीयूचं हॉस्पिटल उभं आहे. 50 बेडचं हॉस्पिटल म्हणजे समजून घ्या काय आहे. त्या ठिकाणी आयसीयूचं बेडचं 50 हॉस्पिटल म्हणजे आपल्याला जी धावपळ करावं लागते सर्वसामान्य माणसाला, पुढे हॉस्पिटलमध्ये जायचं ठरलं तर पहिले खिशात किती पैसे आहे याचा आपल्याला विचार करावा लागतो. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं 50 आयसीयू बेडचं हॉस्पिटल आशुतोष दादांनी उपजिल्हा रुग्णालयाचं मंजूर केलं आणि दिमाखात काम चालू आहे आपल्या सरकारी दवाखान्याचे. तिथं ITI कॉलेजचं काम चांगलं झालेलं आहे. अशा प्रकारचे विविध काम आशुतोष दादांनी केले आणि ते पूर्ण समाज कोपरगाव शहर पाहत आहे. इथं या ठिकाणी त्या समोरच्या लोकांनी स्विमिंग टँक करून ठेवला, बांधला होता ना, तर मग पूर्ण का केला नाही? त्यांच्या लक्षात आलं की या भागातील सर्वसामान्य नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध होईल. त्यांच्यात परत नंतर बांधायचं ठरलं, परत त्यांच्यात काय ठरलं असेल काय माहिती. आज त्या ठिकाणी ती वास्तू बघायला भूकंपल्यासारखी पडली आहे. बस स्टँड करून ठेवलं तर उलट करून ठेवलं. संगमनेरला गेल्यानंतर दिमाखामध्ये त्यांचे बस स्टँड पाहतो आपण, सिन्नरचं बस स्टँड पाहतो, गाड्या उभे आहेत तिथं. आपल्या इथे का करू शकले नाही तुम्ही? ते क्रीडा संकुल तिकडे घेऊन गेले, संजीवनी तिकडे, जे माझ्या कोपरगाव शहरातील खेळाडूंसाठी जे उपलब्ध करायचं होतं, जे कोपरगाव शहरातील चांगले चांगले खेळाडू उत्पन्न करायचे होते, ते कोपरगाव शहराचं क्रीडा संकुल तिकडे संजीवनीच्या तिकडे घेऊन गेले. ते बाजारवाटे बांधले, स्वतःच सांगतात ते बाजारवाट्यामध्ये बाजार तिकडे एकही बाजारवाट्यावर माणूस बसत नाही. असे सगळे प्रोजेक्ट फेड लोक आहे. याला तुमच्या दारात सुद्धा उभे करून एकही मत देऊ नका, याला त्या लायकीचीच नाही.
ते कोपरगाव शहरामध्ये धुळगाव झालेला असताना आशुतोष दादांनी कोपरगाव शहराचे जे महत्वाचे रस्ते, प्रामुख्याने आपला गांधीनगरचा रस्ता, या सगळ्या रस्त्यांची दळणवळण त्या रस्त्यावर आहे. गुरुद्वारा रोड असेल, बँक रोड असेल, धारावा रोड असेल, संभाजी महाराज पुतळ्याच्या चारी बाजूचे रस्ते असेल, गोकुळनगरचा रस्ता असेल, असे सगळ्यात महत्वाचे कोपरगाव शहरातले 28 कामं ज्याची उद्घाटन करायचे होते. हे कोर्टात जाऊन या लोकांनी स्टे घेतला आणि कामं करू नये म्हणून कोर्टात कॅवेट दाखल. पुन्हा एकदा आम्ही कोर्टात गेलो, ते स्टे उठवला आणि आज हे रस्ते उभे राहिले. मग ज्या नगरसेवकांनी या कोपरगाव शहरामध्ये कामं करण्यासाठी तुम्ही निवडून आले होते, तुमच्या पार्टी फादरांनी तुम्हाला आदेश दिला आणि तुम्ही कुशल ठराव पास केले विरोधामध्ये. मग या नागरिकांनी तुम्हाला ज्यावेळेला निवडून दिलं होतं ठराव करण्यासाठी, चांगले काम करण्यासाठी, का तुम्ही अशा प्रकारचे ठराव केले? कोपरगाव शहराचे रस्त्याला हे केलं, कोर्टात गेले. मग असे लोक जे आहे यंदा आपल्याला कोपरगाव शहरामध्ये निवडून देऊ नका. यांचं उद्दिष्ट काय तुम्ही लक्षात घ्या. काका कोविडे सारखा उमेदवार आपल्याला भेटला आहे. उमेदवार म्हणजे कसा असावा? मला आपल्या भागातील ज्या गोरगरीब महिला आहेत त्या गोरगरीब महिलांना गेल्या 7 ते 8 वर्षापासून काकासाहेब कोयटे त्यांच्या घरपोच डबे पोच करतात. नगरपालिकेला उभं राहायचंय म्हणून केलेलं नाही त्यांनी, नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून केलेलं नाही त्यांनी, पण फक्त एक आपलं कर्तव्य लागतं, आपण या लोकांना जेवण देऊ शकतो म्हणून काकांनी आपल्या भागातील भरपूर महिला आहेत त्याच्याला सांभाळणारं कोणी नाही, ते आजारी आहे, त्या महिलांना घरपोच जेवण आज ताटात जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून देतात. सणासुदीला त्यांना गोड जेवण जातं. अशा काका कोयटेंकडे शिर्डीला गेल्यानंतर शिर्डीला वृद्धाश्रम आहे, कोणी पण जाऊन पाहून यायचं. नगरपालिकेचं नगराध्यक्ष उमेदवार व्हायचं म्हणून काकांनी हे काम केलेलं नाही. अशा प्रकारचे उमेदवार असताना दिवस रात्र हा पूर्ण समोरचा कोल्हे परिवार काका कोयटेंकडे नगरपालिका निवडणूक लढवायच्या आधी त्यांच्या घरी जायचे. एक नाही 3-3, 4-4 सदस्य जायचे काका. त्यावेळेला काका कोयटे त्यांना खूप चांगले वाटायचे. काका तुमचं काम खूप चांगलं आहे, तुम्ही कोपरगाव शहरासाठी खूप महत्वाचे आहे. काकांचे सल्ले घ्यायचे आणि काका अचानक रात्रीतून आशुतोष दादांनी त्यांना उमेदवारी दिल्यानंतर काका अचानक वाईट झाले. एवढी मोठी सभा पाहिल्यानंतर विरोधकांची दमछाक झालेलीच आहे, ती आणखी नक्की झालेली असणार आणि विरोधक आता रणांगणातून पळ काढणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही. फोटोग्राफर या ठिकाणी आहेत, तुमचे कॅमेरे सुद्धा पुरणार नाही ही सभा मोजायला, हिला ड्रोन कॅमेरा लागेल. अशा पद्धतीची ही सभा या सर्व नगरसेवकांनी जी आयोजित केलेली आहे त्याच्याबद्दल मी प्रथमतः अभिनंदन करतो. आणखी एका कामाकरता अभिनंदन करतो. मी या ठिकाणी वाचलं की प्रभाग क्रमांक 12 मध्ये आशुतोष दादांनी किती रुपयाचे कामं केले? 1,80,00,000 1,80,00,000 रुपयाचे कामं ज्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये केलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये 4,90,00,000. त्या आकडे ऐकून मला सुद्धा चक्कर यायला लागली. जे विरोधी पक्षाचे माजी आमदार आहेत त्यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत एवढा एका प्रभागाकरता काय अख्ख्या गावाकरता निधी आणला का याचं उत्तर त्यांनी मला द्यावं. एका प्रभागामध्ये 5-5 कोटी रुपये. हा आमदार म्हणजे आपला विकास पुरुष आहे. त्या आमदाराच्या माध्यमातून जो काही निधी या कोपरगाव शहराकरता आलेला आहे तो पुढच्या 4 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये येणार आहे आणि तो निधी आणल्यानंतर त्याचं योग्य नियोजन करण्यासाठी आशुतोष दादांनी मला नगराध्यक्ष पदाकरता उभं केलेलं आहे. त्याचप्रमाणे हे तुमच्या प्रभागाचे नगरसेवक जे आहेत महमूदभाई असतील, शिवाजी खांडेकर असतील, इतके चांगले नगरसेवक तुम्हाला मिळालेले आहेत. मला तुमच्या सगळ्यांचा खरं तर हेवा वाटतो. महमूदभाई तुम्ही आणि शिवाजीराव तुम्ही जरा उठून सगळ्यांना नमस्कार करा, सगळ्यांना टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. तुम्ही पण उठा. आग्रहताई आणि शेख हिना खोपसा या सगळ्या उमेदवारांचं तुम्ही अभिनंदन करा की पूर्वी जेवढा निधी आणला की तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो पुढच्या 1 वर्षात महिमोबाई याचा दुप्पट निधी आपल्याला आणायचा आहे.
या प्रभागात करत आहे. या प्रभागामध्ये मी पूर्वी निवडणुकीच्या निमित्ताने यायचो. इतक्या तक्रारी मला ऐकायला मिळायच्या. कोणी म्हणायचं गटर नाही, कोणी म्हणायचं रस्ते नाही, कोणी म्हणायचं घरातलं पाणी रस्त्यावर येतं. पण या ठिकाणी आल्यानंतर मला गटरी नष्ट झालेल्या दिसतात. गटर मुक्त प्रभाग, सगळ्या गटरींवर पेवर ब्लॉक टाकलेले आहेत, सगळ्या गटरींवर कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत. त्याच्यामुळे अतिशय सुंदर प्रभाग या ठिकाणी झालेला आहे. आपल्या आमदार आशुतोष दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. तोपर्यंत मी माझं बोलणं चालू ठेवतो. बघता विरोधकांनी खरं तर उद्या तुमच्या समोर येण्याची हिंमत सुद्धा करू नये. विरोधकांनी निवडणुकीतून पळ काढावा. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि विरोधक या प्रत्येक कामामध्ये खोडा घालायचं काम करतायत. तू बघा, निवडणूक जाहीर झाली, माझी उमेदवारी जाहीर झाली. या लोकांनी पहिलं काम काय केलं? या निवडणुकीला न्यायालयातून स्टे मिळवण्याचा प्रयत्न केला. लोकशाही मार्गाने होत असलेली ही निवडणूक न्यायालयाच्या माध्यमातून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला आणि निवडणूक पुन्हा चालू झाली. निवडणूक पुन्हा चालू झाली. चालू झाली तरी यांच्या खोड्या थांबलेल्या नाही. अजूनही ज्याप्रमाणे गेल्या 5-6 वर्षात आशुतोष दादांच्या प्रत्येक कामामध्ये खोडा घालायचं काम या मंडळींनी केलं, तसे खोडा घालण्याचे प्रयत्न अद्याप सुद्धा करत आहे. माझ्या विरुद्धची माझी समता बँक आहे, या समता बँकेची चौकशी लावायची मागणी केली. माझे जे थकबाकीदार आहेत, आम्ही लाखो रुपयांना कर्ज वाटलेलं आहे. 5-6 थकबाकीदारांनी फक्त आरोप केले, त्याचं भांडण निवडणुकी करायला लागली. तर समता नावाची ॲलर्जी या विरोधकांना झालेली आहे. समताच्या माध्यमातून जे काही कामं मी कोपरामध्ये केलं, ही विजयी सभा वाटायला लागली मला तेवढे फटाकडे वाजताय. मागच्या आठवड्यामध्ये मी या गांधीनगरमध्ये प्रचाराला आलो. गांधीनगरच्या मारुतीच्या मंदिरामध्ये 70-80 बाया, मारुतीच्या मंदिरामध्ये 70-80 बाया माझी वाट पाहत बसल्या होत्या. मला वाटलं महमूद बहिणी प्रचाराकरता महिला बोलावल्या. त्या महिला म्हटले, आम्ही प्रचाराकरता तर येणारच आहोत, तर तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता आम्ही इथं आलो. म्हटलं कशाकरता आशीर्वाद? गेल्या 7-8 वर्ष झाले तुम्ही आम्हाला जेव खाऊ घालताय. माझ्या समता बँकेच्या माध्यमातून या प्रभागातल्या 70 ते 80 महिलांना रोज जेवणाचे डबे येतात. रोज गरम गरम जेवण येतं, खालचा डबा घेऊन जातो. 7-8 वर्षापासून चालू आहे. हे कमी निवडणुकीकरता केलेलं नव्हतं. कोरोनाच्या काळामध्ये 3.5 महिने रोज 1000 लोकांना मी डबे वाटत होतो. मी एक माणुसकीचं मंदिर उभारलेलं आहे. कोणाला गोरगरिबाला कपडे लागत असतील, ते कपडे ते त्या ठिकाणाहून घेऊन जातात. मी एक अभ्यास मंदिर उभारलेलं आहे, स्टडी पॉइंट. ज्यांना पोराबाळांना घरामध्ये अभ्यास करायला जागा नाही, त्यांना अभ्यासाची सोय मी करून दिलेली आहे. 260 मुलं मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अशा अनेक उपक्रम मी समता पतसंस्थेच्या माध्यमातून गेले 7 ते 8 वर्ष नव्हे, गेले 20 ते 25 वर्ष चालू ठेवलेले आहे. कोणी आजारी माणूस आला, त्याला व्हीलचेअर लागत असेल, त्याला बेड लागत असेल, ते सुद्धा आम्ही मोफत उपलब्ध करून देतो. अशा प्रकारचे जे कामं मी जनतेसमोर मांडले, त्याच्यावर त्यांना वाटायला लागलं की आता आपला विरोध, आपला पराभव अटळ आहे. त्याच्यामुळे त्यांनी समता बँकेवर आरोप करायला सुरुवात केली. माझे थकबाकीदार होते, ते थकबाकीदारांना त्यांना त्यांच्या बगल बच्च्यांनी हाताशी धरलं आणि माझ्यावर खोटे नाटे आरोप करायला सुरुवात केली. पण ही जनतेला माहीत आहे, माझ्या पतपेढीच्या, माझ्या बँकेच्या तब्बल 1200 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. त्यातल्या कोपरगाव शहरातल्या 22,000 ठेवीदारांनी 400 कोटी रुपयाच्या ठेवी मला दिलेल्या आहेत. हा कोपरगावकरांचा विश्वास मी मिळवलेला आहे. हे विरोधकांना सहन होत नाही.
त्याच्यावर त्यांनी खोटे नाटे आरोप करायला सुरुवात केली. खरं तर त्यांना पराभव सुद्धा सहन होत नाही हो. विजय पचवायला जशी हिंमत लागते तशी पराभव पचवायला सुद्धा हिंमत लागते. मी एवढंच बोलतो, फक्त कोपरगावात दोनच अक्षर सांगण्यात येतात, दादा आणि काका. फक्त लक्षात ठेवा, दादा आणि काका यांच्यासाठी तुम्हाला मतदान करायचं आहे. आणि आपले जे वाढचे उमेदवार आहेत, आपले आंग्रे काही, त्यानंतर महमूद बाबा. आता मला एक 10 वर्षापूर्वी इथे आम्ही राहतो, इथे सर्व गटरी यार अशा मोकळ्या होतात आणि त्या गटरीतून इतकी दुर्गंध वगैरे येत होती ना, तर कोणी तिथं लक्ष देत नव्हतं. त्यानंतर हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आणि आमचे गंगुले ताई यांनी नगरपालिकेचं बसून आणि त्यांना हे करून का आमचे पहिले कामं झाले पाहिजे असा निधी त्यांनी आणला आणि सर्व इथले सर्व कामं त्यांनी पूर्ण केले. म्हणून त्यांना सुद्धा तुम्ही लक्षात ठेवून 20 तारखेला मतदान करणं फार जरुरीचं आहे. आणि आपल्या भागात स्वच्छता राहिली पाहिजे हे पण लक्षात ठेवा. आणि फक्त आपल्या कोपरगाव शहरात किंवा तालुक्यात हेच नाव चाललं पाहिजे, दादा आणि काका. बस हे 2 शब्द बोलून माझे भाषण. आणि आपल्या कोपरगाव विधानसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक 2024 ला झाली. या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला राज्यामध्ये 5व्या क्रमांकाचं मताधिक्य देऊन दुसऱ्यांदा आपली काम करण्याची आमदार म्हणून संधी दिली. त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. ही निवडणूक आपली नगर परिषदेची 2025 ला आता होते. होणारी निवडणूक ही 9 वर्षानंतर होते. याच्या अगोदर 2016 ला आपली नगर परिषदची निवडणूक झाली. 9 वर्षानंतर होणारी ही निवडणूक आणि फार मोठा बदल आपल्या कोपरगाव शहरामध्ये मतदारसंघामध्ये झालेला आहे. 2016 ला आम्ही काही आमदार नव्हतो. आपली निवडणूक झाली त्या वर्षी 2016 ला तिथे बसलेल्या माता भगिनीला चांगलं आठवत असेल का आपल्याला 23 दिवसांत पाणी मिळतं. म्हणजे महिन्यातून एकदा पाणी आपल्याला 2016 ला त्या ठिकाणी मिळत होतं. आणि म्हणून त्या विषयावर आपल्या सर्वांच्या अडचणी लक्षात घेता मी काही आंदोलनं केली, काही निवेदनं दिले, आपल्या सर्वांसाठी संघर्ष केला. आणि आपल्या परिसरामधल्या टाक्या बघून म्हटलं या टाक्या मला त्या ठिकाणी हलवायच्या. आपल्या घरासमोर आपल्या गल्लीमध्ये टाक्या दिसल्या नाही पाहिजे, कारण की आपल्याला रोज पाणी द्यायचं आहे हे वचन आपल्याला द्यायचंय. टाक्या आठवायच्या म्हणजे ते काही घेऊन नाही टाकायच्या मला टाक्या. तुमच्याकडे पुरेसं पाणी रोज आपल्याला मिळेल याच्यासाठी टाक्या आठवायच्या. आणि म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आमदार म्हणून पहिल्यांदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि मी जे 5 नंबर तलावाची जी माती होती, निवडणुकीच्या अगोदरची माती चालत नव्हती, पण निवडणूक संपल्या 1 महिन्याच्या आत आपण 5 नंबर तलाव खोदायला सुरुवात केली. 4-5 महिन्यामध्ये तो तलाव खोदून झाला. जवळपास 10 कोटी रुपये नगरपालिकेच्या त्या ठिकाणी वाचले. तेवढ्यावर न थांबता आपली पाणी पुरवठा योजना आपण मंजूर करून आणली आणि त्या 5 नंबर तलावाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम आपण पूर्ण केलं. 23 दिवसाचं पाणी आज आपल्याला 1.5 वर्ष झालेलं आहे का 4 दिवसांनी येतंय ना 4 दिवसांनी. आता 1.5 वर्षापासून येतंय आपल्याला हे पाणी. मागच्या जूनला चालू केलं ते आज सांगायचं आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येतं. 4 दिवसानंतर पाणी येत असताना सुद्धा आपल्या सर्व माता भगिनी ते 8 दिवसाच साठवतात. 40 वर्षाची सवय आपल्याला पडली. आलं पाणी मागचं फेक कुणाचं 8 दिवसाचं साठवत. ज्यावेळेस हे पाणी 4, 3, 2, 1 दिवस रोज आलं तुम्हीच वैतागून म्हणणार आहे काय रोजचं साठवायचं. तेव्हा तुमची साठवायची सवय त्या ठिकाणी बंद होईल. तर त्यावेळेस साठवायची गरजच नाही. आज आलंय उद्या येणार आहे पाणी.
रोज पाणी झाल्यानंतर साठवायची गरज नाही. हे आपलं आयुष्य चाललंय पाणी साठवायमध्ये. या गोष्टीमधून आपल्याला मला मुक्तता करायची म्हणून पाणी प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवतोय. तो पूर्णपणे सोडवणार. 5 नंबर तलावाबरोबर जे आपले जुने 1 ते 4 तलाव होते याचं देखील काम होणार होतं. ज्याच्यामध्ये गाळ काढणं असेल, त्या तलावांना कागद टाकणं असेल आणि तो कागद झाकणं, ते काम मागच्या वर्षभरामध्ये पूर्ण झालं असतं. परंतु ज्या पद्धतीने शहराची लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली, 5 नंबर तलाव पूर्ण झाल्यापासून जवळपास 100 एकरावर प्लॉटिंग आपल्या कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी चालू झाली. नवीन जो काही नियम आहे त्याच्यामध्ये 11 मजली बिल्डिंग त्या ठिकाणी बांधता येतात. 7-8 नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी चालू झाल्या. आणि म्हणून मी विचार करतो करायला लागलो का आपण हे जे तलाव या ठिकाणी जर अशा पद्धतीने पूर्ण केले तर पुढचा काळ 5 वर्ष 10 वर्ष आपल्याला पाणी देता येईल. परंतु आपल्याला पुढच्या 50 वर्ष आपल्याला रोज पाणी देता आलं पाहिजे. मी म्हातारा होईपर्यंत आपल्याला रोज पाणी मिळालं पाहिजे असं नियोजन आपण करायचं. परत कोणी म्हणलं नाही पाहिजे का पाणी आपण अजून काय करू. म्हणून आपण 1 ते 4 तलाव याचं काम करत असताना 3 नंबर आणि 4 नंबर तलाव सुद्धा आपल्याला 30 फूट खोल करायचे. 5 नंबर तलाव आपले 30 फूट खोल आणि आपले पहिलेचे तलाव हे 10 फूट खोल, 10 असतील 12 असतील. परंतु आपल्याला 30 फूट खोल करून त्याची साठवण क्षमता एवढी वाढवायची, पुढचे 50 वर्ष आपल्याला पाण्याची चिंता करायची गरज पडली नाही पाहिजे. त्या पद्धतीने 3 आणि 4 तलाव तसे करायचे आणि 1 नंबर आणि 2 नंबर तलाव तिथे सोलर पॉवर प्लांट करायचा, जेणेकरून आपल्याला जे काही वीज खर्च आपल्या नगरपालिकेला येतो तो त्या ठिकाणी येणार नाही. अशा पद्धतीचं नियोजन आपण त्या ठिकाणी. नगरपालिका म्हणजे काय का आपण बसलेले लोक म्हणजे नगरपालिका. इकडे विजेचा खर्च वाढला, इकडे तुमची पाणीपट्टी वाढली, तुमची पाणीपट्टी कमी होईल म्हणून आपण तो वीज प्रकल्प सोलर पॉवर प्लांट देखील त्याच्यामध्ये आपण धरलेला आहे. तर या पद्धतीने आपण पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे. नवीन भुयारी गटर योजना आपल्याकडे मंजूर झालेली, तिथे आपल्या सर्व गटारी भुयारी अजून होऊन त्या ठिकाणी घालणार आहे आपण. त्याचा डायरेक्ट फायदा म्हणजे आपल्याला काही ते गटरीचं पाणी वापरायचं नाही, परंतु आरोग्याच्या दृष्टीने मच्छर होऊ नये किंवा मच्छर कमी व्हावे किंवा काही जनावर त्या ठिकाणी लोळताय त्या ठिकाणी लोळू नये म्हणून सर्व भुयारी गटार आपण या ठिकाणी पूर्ण शहरामध्ये करून जे काही सांडपाणी त्याच्यामध्ये तयार होतं त्याच्यावर प्रक्रिया करून आपली जी काही पवित्र गोदावरी नदी आहे त्या नदीमध्ये सोडू शकतो किंवा ते पाणी पिण्याचं सोडून बाकी सगळ्या कामाला वापरता येईल अशा योग्यतेचं ते पाणी त्या ठिकाणी निघणार आहे. तसेच आपले रस्ते असतील, प्रमुख शहरातले 95 किलोमीटर रस्ते ते पूर्णपणे कॉन्क्रीट करून त्याच्या बाजूला पेवर ब्लॉक करायचे, जेणेकरून कुठं धूळ येणार नाही. आपला हा रस्ता अंबिका मेडिकल ते दत्तनगर हा या टेकडापर्यंत झालेला आहे आणि त्याच्या पुढचा पण मंजूर आहे. परंतु निवडणुकीच्या अभावी त्याची वर्क ऑर्डर काढायची राहिली, तर वर्क ऑर्डर झाली तर लवकरच आता काम चालू होईल. तो देखील रस्ता पुढे कॉन्क्रीट होऊन जाणार आहे. माझ्यामध्ये एवढंच रस्ता राहिला पण तुमचे काम 13 मध्ये संपले. पुढचे दुसरे काम आपल्या शहरामध्ये पाणी असेल, गटारी असतील, रस्ते असतील, हे प्रश्न तर आपण सोडवणारच आहे. पण सोडवत असताना जो काही निधी त्या ठिकाणी मी शासनाकडनं मंजूर करून आणणार आहे, माझ्या हक्काचे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक जर खाली नगरपालिकेत नसतील तर तो निधी आपल्या शहरासाठी खर्च करण्याची प्रवृत्ती असणारे लोक त्या ठिकाणी जातील. जर गेले तर तो निधी आपल्यासाठी खर्च होणार नाही. पुढचे 4 वर्ष आपले कामं थांबवण्याचं काम
कामाला आडकाठी आणण्याचं काम त्या ठिकाणी होईल. आपला 5 नंबर तलाव हा तलाव होऊ नये म्हणून विरोधकांनी कोर्टामध्ये 36 तारखा काढल्या, कोट्यवधी रुपये वकिलांना दिले. आणि मागणी काय? मागणी फक्त एकच, का 5 नंबर तलावाचं काम थांबवा, त्याची चौकशी करा. हे जर काम थांबलं तर त्यांना माहिती का आपला पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, आपल्याला कोपरगाव शहराला पाणी देता येणार नाही. मग त्या तलावाचं काम थांबवण्याचं पाप हे लोक सातत्याने करत राहिले. परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या मागे होता. मग या सर्व तारखा त्या ठिकाणी कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला आणि ते 5 नंबर तलावाचं काम पूर्ण झालं आणि आज आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येतं. ते जर तलाव पूर्ण नसता झाला तर तुम्हाला पाणी देता आलं नसतं. पण त्याच्याबद्दल विरोधकांना त्याच्यामध्ये काही घेणं दिलं नाही. त्यांना वाटतं आपण कायम अडचणीमध्ये राहिले पाहिजे. तुम्ही कायम अडचणीमध्ये राहिले म्हणजे तुम्ही आपोआप त्यांच्या पाया पडायला जाणार. पण माझं काम करण्याची पद्धत अशी आहे, आपल्याला कुठली अडचण जाणवते ती अडचण सोडवायची कशी, यासाठी काय करावं लागणार आहे, त्याच्यासाठी किती निधी लागणार आहे याचा अभ्यास करायचा आणि ते कामं मार्गी लावायची. पाणी, रस्ते, गटारी याच्यामध्ये आपलं आयुष्य चाललंय. आपल्या देशाला 80 वर्ष पूर्ण होणार स्वातंत्र्य मिळून. या 80 वर्षामध्ये 40 वर्ष आपण समोरच्या व्यक्तीला, समोरच्या परिवाराला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. नगरपालिकेमध्ये कायम त्यांच्या नगराध्यक्ष, तरी देखील आपल्याकडे पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न, गटारीचे प्रश्न असतील, हे सातत्याने आपल्याला दिसतंय. आता अजून किती सत्ता द्यायची त्यांना, हा विचार त्या ठिकाणी आपल्या सर्वांना करू द्यायचा. आपण फक्त मला 5 वर्ष दिले, 23 दिवसाचं पाणी 4 दिवसात आलं का नाही. म्हणून आता हे पाणी आपल्याला रोज करायचंय, रस्ते चांगले करायचे, गटारी करायचे, या सर्व गोष्टी तर करणारच आहे. याच्या पुढे जाऊन आपल्याला आपल्या माता भगिनींचा रोजगार असेल, आपल्या तरुणांचा रोजगार असेल, यासाठी आपल्याला काम करायचं. MIDC आपल्याला या ठिकाणी आणायची, आपल्याला MIDC मध्ये नवीन उद्योग आणायचे. आणि MIDC मध्ये उद्योग आता आणत असताना त्या कंपन्या जर आपल्याकडे पाण्याचा प्रश्न असला, गटारीचा प्रश्न असला, रस्त्याचा प्रश्न असला तर कंपनी येणार आहे का? येणार नाही. त्यामुळे या सर्व मूलभूत गोष्टी त्या ठिकाणी सोडून आपल्याला या रोजगाराच्या संधी आपल्याला यायच्या. प्रत्येकाला वाटतं आपल्या आई वडिलांजवळ राहावं, आजारपणामध्ये, म्हातारपणामध्ये त्यांना आधार द्यावा. दुर्दैवाने आपले मुलं बाहेरगावी नोकरीला जातात. आपल्या घरातील माता भगिनी यांना थोडंफार रोजगार मिळाला, आपल्या लग्नासाठी, आपल्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी पैसे देऊन खर्च करतो. या सर्व गोष्टीसाठी आपल्याला काम करायचं. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करायची, आपले 12 आणि 13 नंबर मधील उमेदवार नगरसेवक पदाचे असतील किंवा आपल्या नगराध्यक्ष पदाचे असतील, यांना भरभरून आपण मतदान करून त्या सर्वांना आपण निवडून आणावं, अशा प्रकारची विनंती आपण या ठिकाणी करतो. आपल्या प्रभागातील शिवसेनेचे संस्थापक शंकरांना गंगारे यांच्या नावाने जे काही गार्डन आणि सांस्कृतिक भवन आपल्याला त्या ठिकाणी करायचंय, हे देखील काम आपण त्या ठिकाणी आपण मार्गी लावू, असा शब्द आपल्याला या ठिकाणी